पुणे जिल्ह्यात यात्रा जत्रांचा हंगाम सुरू झालाय. यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यती भरवल्या जातात. याच बैलगाडा शर्यतीच्या घाटात 80 वर्षीय चांगदेव शेंगडे बाबांचा स्टंट सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोल्हेवाडी हे चांगदेव नानांचं गाव. लहानपणापासूनच नानांना बैलांचा प्रचंड वेळ. त्यांचा स्वतःचा बैलगाडा सुद्धा आहे. बैलगाडा घाटामध्ये त्यांचे स्टंट बैलगाडा प्रेमींसाठी कुतूहलाचा विषय ठरतो. प्रत्येक घाटात आपला बैलगाडा उधळल्यावर बाबा प्रचंड आनंदी होतात आणि मग आपला हा आनंद ते अनोख्या पद्धतीनं व्यक्त करतात. 2 दिवसांपूर्वी वाघोली येथे पार पडलेल्या बैलगाडा शर्यतीत चांगदेव नानांनी आपला बैलगाडा 1 नंबर बारीत बसल्यावर आनंदी होत थेट घाटामध्ये जोर, बैठका आणि कोलांट्या उड्या मारत आनंद व्यक्त केला. हेच त्यांचे व्हिडिओज आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मंडळी नमस्कार, मी रायचंद शिंदे. खरं तर आपल्याला माहिती आहे आता ग्रामीण भागामध्ये यात्रा जत्रांचा हंगाम सुरू झाला आहे आणि मागच्या अनेक दिवसापासून यात्रा जत्रा म्हटलं की बैलगाडा हा असतोच. खरं तर बैलगाडा ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि घाटामध्ये बैल ज्यावेळेस पळतात त्यावेळेस शेतकऱ्याचा किंवा बैलगाडा मालकाचा एक आनंद वेगळा असतो. असाच एक व्हिडिओ मागच्या काही दिवसामध्ये सोशल माध्यमामध्ये मोठा व्हायरल होतोय आणि तो व्हिडिओ आहे या बाबांचा. बाबा नमस्कार. नमस्कार. जरा एकदा नाव सांगा तुमचं, आम्हाला पूर्ण नाव सांगा. चांगदेव ज्ञानदेव शेंडगे, ज्ञानदेव नामदेव शेंडगे, रामदास विठ्ठल शेंडगे. तुमचं स्वतःचं नाव काय आहे? चांगदेव ज्ञानदेव. चांगदेव बाबा. हो. खरं तर तुमचा जो व्हिडिओ आम्ही पाहिला ज्याच्यामध्ये तुम्ही अशा उड्या घेताय घाटामध्ये, हो. काय आनंद झाला होता बैलगाडा ज्यावेळेस हो, तुमचा घाटात मूड वाटतो मूड वाटतो? हो लहानपणापासून बैलगाड्याची आवड आहे? हो. आता वय किती तुमचं? साधारण 80 वय आहे. तरी पण एखाद्या लहान मुलासारखे तुम्ही उड्या मारताय घाटामध्ये. चालू आहे. काय काय बक्षिसं मिळाली तुम्हाला? बक्षीस ते आहे आम्हाला. वाघोलीचे बक्षीस आम्ही मोराला निघून हे मागं आमचे बंधू राहतात. हां. बैलगाडा घाटात ज्यावेळेस तुम्ही जाता, ज्यावेळेस तुमच्या बैलांनी जर बारी बसली सेकंदामध्ये, तर पहिला आनंद काय असतो? अहो, पॉवर वाटतो. पॉवर वाटते, ताकद हो. वाटते आणि ती पॉवर तुमची बाहेर पडते. हा. चालू राहते मुलाखत. पहिल्यांदा कधी तुम्ही उडी मारली अशी हातावरती घाटामध्ये? अहो, ते तरी मलखांब दाखवायचं राहतो. मल्लखांब. हो, म्हणजे मूळ तुमची आवड मल्लखांब आहे? हो, मलखांबापासून आहे फार. हां 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 हां. ते बी हे कसं आहे, हां असं खाली वाकायचं. हे टंगडं आहे ना, इथं गुतवायचं, आडी मारायची. या हात खाल्ला मोकळा सोडून द्यायचा, वर धरायचं. वर धरायचं. प्रॅक्टिकलच करून दाखवा लागले आम्हाला. हो. म्हणजे मल्लखांबा असेल, कुस्ती असेल, जोर बैठका असतील, ही महाराष्ट्राची परंपरा आहे. जरा थोडंसं पुढे या जरा. ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि हीच परंपरा तुम्ही बैलगाडा घाटात दाखवताय. हे ज्यावेळेस तुम्ही तुमचा गाडा ज्यावेळेस सेकंदात बसतो, चांगल्या इनामात बसतो, त्यावेळेस जो आनंद असतो तो आनंद तुम्ही घाटातून दाखवत असता. लोक तुमचं कौतुक पण करत असतील बैलगाडा घाटातले. तुम्हाला विचारत असेल ना, बाबा कधीपासून करता हे सगळं? हो, मला खत वाटते ना. हां हां हां. मला खत वाढत चालू राहते. आनंद वाटतो. हो, पॉवर दिसतो बाकीच्या पब्लिकला. हां हां हां. ही जी टोपी पाहिली तर खरं तर आपल्याला माहिती, ही जुंदरी टोपी आहे. जुन्नर आंबेगावची ओळख आहे. बैलगाडा घाटामध्ये ही टोपी दिसते आणि हा पांढरा सदरा घासलेला माणूस ज्यावेळेस घाटामध्ये पळतो. आमच्याकडे एक तळेकर बाबा होते, ते फेटा उडवायचे. हा, आहे. आणि तुम्ही उडी मारता हातावरती. हे ज्यावेळेस करता त्यावेळेस तुमच्या घरातली छोटी मुलं सुद्धा, त्यांना जमत नसेल हे सगळं करायला? नाही, आजही नाही जमत? नाही, आजही नाही. तुम्हाला कसं शक्य आहे? कधीपासून तुम्ही करता? ते लहानपणापासून चालू आहे. लहानपणापासून? हो, लहानपणापासून. लहानपणी पहिल्यांदा तुम्ही कधी कुठल्या स्पर्धेत भाग वगैरे घेतला होता? हो. कुठल्या स्पर्धेत भाग घेतला होता? म्हणजे आपल्या शिरूरमध्ये मार्केट कमिटीमध्ये. हां, भाग घेतला होता. 100 2 नोटा. 2 नोटा मिळवल्या 100च्या. पण तिथे काय सुटकेस मिळाली. हां हां हां. कुठल्या स्पर्धेत भाग घेतला? कुठल्या स्पर्धेत भाग घेतला होता? हे आपल्या शिरूर तालुक्यात शिरूरच्या माथाडी मध्ये. हां हां. तुम्ही आता बैलगाडा तुमचा कुठं कुठं घेऊन जाता? कोणत्या हो, गावांमध्ये? लय लांब
तुमच्या भागात कोणत्या कोणत्या? तुम्हाला सांगतो आंबेगाव तालुका, खेड, कालची वाघोली, फक्त पुणे जिल्ह्यात शिरलो नाही अजून. पुणे जिल्ह्यात म्हणजे ही शर्यत घेऊ ना, पुणे जिल्ह्यात नाही शिरलो. नाही तर खेटलोय मस्जिदवर, पण खास येरवड्याच्या मुरं तेवढा टॉप राहिला. बरोबर. आता मला सांगा, नवी पिढी खाण्यापिण्यापासून अगदी चांगलं सकस खायला मिळत नाही नव्या पिढीला. तुमचे नातू असतील, पंतू असतील, हो. ते पण तुमच्यासारखे काटक नसतील. नाही नाही काय रस आहे? काय खाल्लं लहानपणी? काय खाल्लं तुम्ही? हो काय नाही, हे बांधलंत का? हा, दूध. हो 3 टाइम. 3 टाइम दूध, आणि तेच हे शरीर आहे त्या हो तेच काम आहे. हा. पाया पडू नका, पाया पडू नका, मी तुमच्यापेक्षा लहान आहे. नाही हो. ही जी बैल आहेत शेतकऱ्याची शान आहे. हो. आणि ज्यावेळेस घाटामध्ये पळतात एक वेगळा आनंद असतो तुमच्या चेहऱ्यावर. मुलाखत निघते हो, बाहेर गावी मुलाखत निघते. नाव निघतं. हो त्याला मूड वाटतो मोर. हा. किती आनंद वाटतो बघा. चांगलं शरीर टिकवण्यासाठी काय काय करणं गरजेचं आहे? ताकद चांगली, जोर बैठका, हो पैलवान झालं पाहिजे चांगलं. वरले 200 खाल्लं. रोज 200 मारता? आज पण? हो कधी? सकाळी, संध्याकाळी, दुपारी? हो आपल्याला मनाला आलं तेव्हा सुरू काम करायचं. जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस. हो बस बस. खरं तर बैलगाडा ही महाराष्ट्राची शान आहे आपण म्हटलंय. आणि बैलगाडा घाटामध्ये ज्यावेळेस एखादा गाडा सुसाट वेगाने जातो आणि हा गाडा सुसाट गेल्यानंतर प्रत्येक बैलगाडा मालक आपली एक वेगळी खासियत असते त्याची, तो आनंद द्विगुणित करण्यासाठी. बाबांची ती एक खासियत आहे, म्हणून बाबा मागच्या काळात सोशल माध्यमात व्हायरल होत आहेत. आणि सोशल माध्यमात जी गोष्ट व्हायरल होते ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. खरं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागामध्ये बैलगाडा शर्यत जरी परिचित नसली, प्रत्येक भागात वेगवेगळ्या नावाने परिचित असली, पण जुन्नर, आंबेगाव, खेड परिसर असेल किंवा नगर आणि पुणे जिल्ह्याची सरहद्द असेल, ह्या परिसरामध्ये हा जो बैलगाडा आहे खूप पॉप्युलर आहे. आणि अशा बैलगाडामध्ये घाटामध्ये बाबांसारखे 70-75 पेक्षा जास्त वयाची ही माणसं ज्यावेळेस आपला आनंद त्या घाटामध्ये वेगळ्या पद्धतीने द्विगुणित करत असतात, त्यावेळेस घाटातल्या टाळ्या आणि शिट्या एक वेगळा माहोल त्या ठिकाणी निर्माण करत असतात. आणि बाबांनी सांगितलं की लहानपणापासून त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घेतली, म्हणून ते घाटामध्ये अशा पद्धतीने जोर बैठका असतील किंवा हातावरती उड्या असतील किंवा चालणं असेल, हे सगळं करून दाखवतात. बैलगाडा पॉप्युलर होत असताना बाबांची ही उडीसुद्धा अलीकडच्या काळामध्ये घाटामध्ये पॉप्युलर होताना दिसते. त्यामुळं अशा पद्धतीने बाबांना आपण सलामच केला पाहिजे, कारण नव्या पिढीने तुमच्याकडनं खूप काही शिकण्यासाठी. इथंच थांबणार आहोत, पण महाराष्ट्रातल्या अशा वेगवेगळ्या बाबांच्या कहाण्या तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येणार आहोत. धन्यवाद.